हॅलो नमस्कार. मी नेक्यांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आजचा एकदम नॉर्मल ब्लॉग आहे. परत मी आली आहे, तसं काही म्हणायला हरकत नाही आहे. कारण खूप दिवस झाला आपल्या व्हिडिओज वगैरे पेंडिंग पडत होते आणि खूप खूप दिवसातून असं ब्रेक घेऊन आल्यासारखं वाटते मला. बट चला की असं काहीतरी आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा काही ना प्रॉब्लेम असतातच असतात, त्यामुळे अशा गोष्टी होत जातात. तर असं काहीतरी होत होतं म्हणून मग म्हटलं की चला आपण नंतरच ब्लॉग वगैरे सगळं सुरू करू. प्रत्येक वेळेला म्हणा की जे काही इम्पॉर्टंट असतं त्यावेळेला त्या गोष्टीला आपण इम्पॉर्टंट देणं किंवा प्रायोरिटी देणं म्हणू शकतो आपण, की द्यायलाच हवं. सो त्यासाठी थोडेसे व्हिडिओ आपले पेंडिंग पडले. बट नाही, आता इथून पुढे तर काय अजिबात आपले पडणार नाहीत असं मला तरी वाटतं. आणि जरी पडायला लागले तर मी थोडं त्यासाठी ना की मी स्वतः तयार राहीन, की जेणेकरून आपल्याला जास्त दिवस असं स्किप घेता येणार नाही असं. बरं, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी खरंच स्वागत करते. आजचा दिवस सुरू होतो आहे अगदी नेहमीसारखाच, पण घरातला ना की प्रत्येक सकाळची जी गोष्ट असते ती वेगळीच असते. प्रत्येकाच्या घरातलं वेगवेगळं असतं. घर चालवणाऱ्या प्रत्येक गृहिणीची सकाळ ही मला तरी वाटतं की घड्याळापेक्षाही आधी सुरू होत असतं. जसं माझंही नेहमी होत असतं, सगळ्यांचंच होत असतं. आणि आज सर्वात आधी म्हटलं की चला पटकन इकडे शेंगदाणे भाजून घेऊ. तेल वगैरे इकडे सगळं घालून चपातीला ठेवूसपर्यंत इकडं पटकन आपले शेंगदाणे थोडीशी भाजून घेऊ. एकदमच मी भाजते, पण थोडा धावपळीत सगळ्याच गोष्टी आपल्या जो काही वीकली म्हणा किंवा 15 दिवसाचा जो काही मी प्लॅन करत असते ना, तर तो सगळा डिस्टर्ब झालेला आहे. आणि आता हळूहळू मी सगळंच दाखवेन की आपण 15 दिवसाचं किंवा 8 दिवसाची आपली तयारी म्हणा किंवा मध्ये ना की सगळे मी प्रत्येक फ्रायडेला एक व्हिडिओ टाकत होता ना, की प्रत्येक आपल्या आठवड्याचा नेक्स्ट वीकचा ना सकाळी कुठली भाजी करायची, संध्याकाळी कुठली भाजी करायची, तर ते सगळ्यांना खूप आवडत होतं आणि सपोर्टसुद्धा खरंच खूप छान आला. तसंही आपण प्रयत्न करू जेणेकरून ना प्रत्येक गृहिणीला म्हणा किंवा लेडीजला एकच प्रश्न असतो की भाजी काय करायची. सो त्यामुळे ना की मी आधी छान असं प्रिपेअर तयार करून ठेवते. मी पूर्ण चार्ट वगैरे की सोमवारी सकाळी कुठली भाजी करायची, संध्याकाळी कुठली भाजी करायची, जेणेकरून तो एक टेन्शन गेला ना की पटकन आपलं स्वयंपाक होतो, झटपट होतो, टाईमसुद्धा आपल्याला खूप वाचतो. सो तशा पद्धतीमध्ये पण आपण करायला बघू. सो पुढच्या काही दिवसासाठी तर आपली थोडीशी शेंगदाण्याची तयारी झालेली आहे, म्हणजेच रोजची धावपळ थोडीशी आपली कमी होते. तोपर्यंत मग मी विचार केला की गॅसवर चपात्याही आपण सुरू करू. एकाच वेळी 2-3 कामं करणं म्हणजेच हे आपलं गृहिणींचं स्पेशल टॅलेंटच म्हणायचं. कारण घरातल्या प्रत्येक मिनिटाचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला अनुभवानेच शिकायला मिळत असतं. आज डब्यासाठी एकदम साधी आहे भाजी, पण पौष्टिक आहे, कारल्याची भाजी. आता कुणाला कारलं आवडतं नाही असंही आहे, पण आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं आहे. आणि माझ्या हावणं तर खरंच खूप आवडतं आणि कडू आवडतं त्यांना. खरं सांगायला म्हटलं तरी आपण त्याचा कडूपणा खूप घालवायचा सुद्धा प्रयत्न करतो, बट मी एवढं प्रयत्न करत नाही घालवायचं, कारण त्यांना कारलं ना असेच ते कच्चेसुद्धा खाऊ शकतात. तर असं आहे, त्यामुळे मग मी जास्त काही घालत नाही आहे, थोडकंच घालते की जेणेकरून जरी कडूपणा झाला तरी काही हरकत नाही म्हणून, कारण त्यांना ते आवडतंच. बरं चला, आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असं गरमागरम पोहेचा बेत आहे. सो मला नेहमी काय वाटते की घरात रोज बनणारं साधं जेवण ही खूप खासच असतं, कारण त्यात फक्त मसालेच नसतात तर आपुलकी म्हणा, काळजी आणि आपल्या कुटुंबासाठीचं प्रेमसुद्धा मिसळलेलं असतं त्यामध्ये. आता कारल्याची भाजी तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही कसं बनवताय, तर मी हे अशा पद्धतीमध्येच बनवते. सो मी तेच रेसिपी फक्त शेअर करते. आणि मी कारल्याची एकदा चटणीसुद्धा केलेली होती, ती पण खूप छान झालेली होती. नक्कीच आपण कधीतरी परत एकदा ती करू. तर काही नाही, तर तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये थोडंसं जिरे टाकलेले आहेत, कांदा फ्राय करून घेते. गोल्डन ब्राऊन झालं की मग आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आणि मी कारलं ही अशा रिंग टाईपमध्येच मी त्या कट करून घेतलेलं आहे, का तर वेळसुद्धा आपला वाचतो सकाळ सकाळचा आणि छानसुद्धा लागतं असं. त्यामुळे मग मी हे असे कोणी बारीक बारीक फोडी करून टाकला तरी काही हरकत नाही आहे. बट ही भाजी पण खरंच खूपच चांगलं होते. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना फक्त एकच सांगावं असं वाटतं, आपण दिवसभर किती काम करतो ना, तर ह्याची कदाचित कोणी मोजदाच करत नाही, पण म्हणून आपण आपल्या कामाची किंमत कमी होत नाही. घर सांभाळणं ही सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणून स्वतःसाठीही थोडासा वेळ काढायचा आणि नवीन काहीतरी शिकत राहायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा, छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतच जगायचं आपण. मग आजचा हा छोटासाच ब्लॉग आहे, जास्त काही नाही आहे. सकाळी मी टिफिनसाठी काय बनवलं तर हेच मग मला वाटलं की चला म्हटलं की रोज व्हिडिओ स्किप होण्यापेक्षा की आपण थोडं थोडं काहीतरी सुरुवात करू. सो ह्याच्यामध्ये मग मी नंतर काय करते की शेंगदाण्याचं थोडंसं कूट, चटणी, मीठ, थोडंसं हळद
आणि चिंचेचा कोळ जर तुमच्याकडे असेल तरीही टाकू शकता किंवा चिंच जरी टाकला तरी काही हरकत नाही आहे. मस्त अशी भाजी तयार होते ही आणि खरंच खूप छान लागतं. आता कुणाला कडू आवडत नसेल तर मग त्यांना थोडंसं अवघड आहे, बट आमच्या घरी खातात त्यामुळे मग मी ते बनवते. आणि मग सोबत मग म्हटलं की पोहे. आता पोहे आम्हाला जरी रोज करून दिला ना तरी आमच्या घरातले पोहे खातात. त्यामुळे जरी कधी कधी असं असतं ना की आज नाश्त्याला काय करू, काल तर पोहे बनवलेले, आज तर आणि कसं बनवायचं, असं जेव्हा विचार येतात ना तेव्हा विचारलं ना घरी की आज पण पोहे बनवू का, तर ठीक आहे बनवच म्हणतात. सो त्यामुळे पोहेसाठी कुणाला कंटाळा नाही आहे घरात. सो असं मी जिन्नस एका प्लेटमध्ये सगळं ठेवते आणि मग सगळं एकत्र टाकते कारण वेळ वाचतो म्हणून. आणि सो अशा पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला शिजू द्यायचं आणि मग नंतरनं वरून कोथिंबीर टाकायची. मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार. चपाती गरमागरम तयार झालेल्या आहेत आणि पोहेसुद्धा आपल्याला मस्तपैकी सायमल्टेनियसली आपण करू, जेणेकरून आपलं सकाळचं टिफिन तरी आता झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या कमेंट्स वाचायला खरंच खूप आवडतात आणि आपले जर हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साध्याच आणि खऱ्या आयुष्यातल्या ब्लॉगसाठी आपण नक्कीच पुन्हा भेटू. चला तर भेटू मग पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हो, अजून एक सांगायचं विसरलं तर ते म्हणजे ना की खूप सारे आपले व्हिडिओज वगैरे घेतलेले आहेत. सो थोडंसं फक्त आता म्हणजे लेट येत आहे, म्हणजे आधी शूट केलेला होता, पण प्रत्येक गोष्टी मी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. खूप छान छान आहेत. सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही ना काहीतरी नवीनच गोष्टी मी घेऊन येईल, पण रिअल असेल, जे काही माझ्या आयुष्यात चालत असतं तर तेच असेल. सो भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि तुम्ही आज काय भाजी बनवली ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाईम आपण तसे बनवण्याचा प्रयत्न करू. सो चला, आता गरमागरम पोहे तयार झालेले आहेत. मस्तपैकी नाश्ता करून घेतो, साहेबांचा डबा बनते, श्रीषाला पाठवते आणि भेटूच आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. बाय बाय, टेक केअर.